हॅलो स्टुडंट, आपण पाहत आहोत अल्कोहोल फिनॉल इथरचं आज 12वं लेक्चर आहे. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण प्रिपरेशन ऑफ फिनॉल पाहिलं होतं. त्याच्यामध्ये प्रिपरेशन ऑफ फिनॉल फ्रॉम क्युमिन, त्याचबरोबर बाय डिकार्बॉक्सिलेशन ऑफ सॅलिसिलिक ॲसिड, आणि त्याच्यानंतर लास्ट मेथड जी पाहिली होती त्याच्यामध्ये पाहिलं होतं आपण रॅचिंग प्रोसेस, म्हणजे जी की इंडस्ट्रीमध्ये यूज केली जाते. चला तर मग आजच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहोत, तर सुरुवातीला आपण स्ट्रक्चर ऑफ फिनॉल्स पाहणार आहोत. त्याच्यानंतर फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ फिनॉल पाहणार आहोत, आणि त्याच्यानंतर आपण प्रॉपर्टीज ऑफ फिनॉल पाहणार आहोत. चला तर मग पाहूयात स्ट्रक्चर ऑफ फिनॉल. चला तर हेडिंग टाकून घ्या. स्ट्रक्चर ऑफ फिनॉल्स. आता स्ट्रक्चर ऑफ फिनॉल जनरल आपल्याला याच्यामध्ये फक्त फिनॉलचं स्ट्रक्चर डिस्कस करायचे. तर ड्रॉ करा स्ट्रक्चर. आता बघा, या ठिकाणी आपण फिनॉलचं स्ट्रक्चर ड्रॉ केलेलं आहे. आता फिनॉलच्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला काय काय सांगता येईल, तर या ठिकाणी आता बघा, बेन्झिनला काय अटॅच आहे, हायड्रॉक्सिल ग्रुप आहे, म्हणजेच OH ग्रुप कशाला अटॅच आहे, बेन्झिनला आहे. तर आपण काय म्हणू, ॲरोमॅटिक रिंगला कोण अटॅच आहे, हायड्रॉक्सिल ग्रुप आहे, म्हणजे हा OH ग्रुप आहे. मग या ठिकाणी हा जो काही कार्बन आहे ॲरोमॅटिक रिंगमधला कार्बन असेल, हा कार्बन कसा असेल, sp2 हायब्रिडाइज्ड असेल, बरोबर. sp2 हायब्रिडाइजर कार्बन कसा असेल, तर तो ॲरोमॅटिक रिंगमधला असेल. त्याच्यानंतर ऑक्सिजन, हा कार्बन आणि ऑक्सिजन मधली जी काही बॉन्ड लेंथ असेल, ही बॉन्ड लेंथ किती असेल, 136 पिकोमीटर. आणि त्याच्यानंतर दुसरं काय सांगता येईल आपल्याला, तर या ठिकाणी या ऑक्सिजनला जे काही दोन बॉन्ड आहेत, एक हायड्रोजन सोबत आहे आणि दुसरा कार्बन सोबत आहे, तर त्यांची त्यामधला काय सांगता येईल आपल्याला, बॉन्ड अँगल. मग या ठिकाणी बॉन्ड अँगल किती असेल, 109 डिग्री. काय काय पाहिलं आपण या स्ट्रक्चरमध्ये, तर पहा सुरुवातीला in phenol the hydroxyl group is directly attached to sp2 hybridized carbon atom of aromatic ring. सेकंड पॉइंट काय सांगता येईल आपल्याला, तर the carbon oxygen bond length is 136 picometer in phenol is slightly less than methanol. म्हणजेच ही जी काही याची बॉन्ड लेंथ आहे, फिनॉलची बॉन्ड लेंथ किती आहे, बॉन्ड लेंथ ऑफ फिनॉल 136 पिकोमीटर. आणि हीच बॉन्ड लेंथ जी आहे ती आपण अल्कोहोलमध्ये बॉन्ड लेंथ पाहिली होती. कशामध्ये, अल्कोहोल्समध्ये. ही बॉन्ड लेंथ किती होते, मिथेनॉलमध्ये पाहिलेली आपण, तर 142 पिकोमीटर. म्हणजे फिनॉलमधली जी काही बॉन्ड लेंथ आहे कार्बन आणि ऑक्सिजन मधली, ती कशी आहे, कमी आहे. कोणाच्या तुलनेत, फिनॉलच्या अल्कोहोलच्या तुलनेत याची बॉन्ड लेंथ कशी आहे, कमी आहे. हे झालं तुमचं स्ट्रक्चर ऑफ फिनॉल. नेक्स्ट पॉइंट आहे फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ फिनॉल. आता फिजिकल प्रॉपर्टीज पाहायच्यात आपल्याला. याच्यात काही जास्त महत्त्वाचं, स्ट्रक्चरमध्ये 3च पॉईंट होते. एक तर कार्बन कोणता अटॅच असतो, sp,
टू हायब्रिडायझर कार्बन ॲटम कसा असतो तुमच्या हायड्रॉक्सिल ग्रुपला अटॅच असतो, पण तो कुठला असतो ॲरोमॅटिक रिंगमधला असतो. त्याच्यानंतर त्याच्यामधलं बॉन्ड अँगल आणि बॉन्ड लेंथ एवढ्या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहे. नेक्स्ट पॉईंट टाका फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ फिनॉल. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ फिनॉल्स. आता फिनॉलच्या फिजिकल प्रॉपर्टीज काय सांगता येतील 1-2 मिनिटात समजावून सांगतो तुम्हाला. आता फिजिकल प्रॉपर्टी म्हणल्याच्या नंतर आपण काय काय सांगतो, सॉलिड आहे, लिक्विड आहे का गॅसियस आहे, त्याच्यानंतर मग त्याचा स्मेल कसा येतो, बरोबर आहे, त्याच्यानंतर कलर्ड आहे का कलरलेस आहे, या गोष्टी सांगतो आपण. तर फर्स्ट फिनॉल हा कसा असेल कलरलेस. सेकंड पॉईंट काय सांगता येईल, हा कसा आहे लिक्विड आहे, सॉलिड आहे का गॅसेस आहे, तर हा कसा असेल क्रिस्टलाइन सॉलिड असेल. त्याच्यानंतर थर्ड पॉईंट काय सांगता येईल, ओडर सांगता येईल, स्मेल सांगता येईल. मग याचा ओडर कसा असतो फिनॉलिक और कार्बोलिक. ओडर कसा आहे याचा फिनॉलिक और कार्बोलिक ओडर. त्याच्यानंतर फोर्थ पॉईंट काय सांगता येईल, मेल्टिंग पॉईंट असेल, बॉइलिंग पॉईंट असेल. मेल्टिंग पॉईंट किती असतो तर 315 केल्विन. मेल्टिंग पॉईंट किती आहे 315 केल्विन. त्याच्यानंतर बॉइलिंग पॉईंट काय सांगता येईल, बॉइलिंग पॉईंट इज 455 केल्विन. हे झाले याच्या फिजिकल प्रॉपर्टीज. अजून याच्यामध्ये आपल्याला एक पॉईंट ॲड करता येईल, फिनॉल इज अ वीक ॲसिड. त्याच्यानंतर अजून एक पॉईंट सांगता येईल आपल्याला, काय सांगता येईल, फिनॉल इज स्पायरिंगली soluble in water but completely soluble in alcohols and ethers etc. हे 7 पॉईंट आपल्याला फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये सांगता येतील. कुठले कुठले, फिनॉल कसा आहे कलरलेस आहे, त्याच्यानंतर त्याची स्टेट कुठली असेल क्रिस्टलाइन सॉलिड आहे, त्याच्यानंतर ओडर कसा असेल फिनॉलिक और कार्बोलिक, त्याच्यानंतर मेल्टिंग पॉईंट किती असेल 315 केल्विन, बॉइलिंग पॉईंट किती असेल 455 केल्विन, त्याच्यानंतर वीक ॲसिड आहे, त्याच्यानंतर हा कसा आहे पायरिंगली सोल्युबल इन वॉटर, म्हणजे हळुवार वॉटरमध्ये सॉल्युबल होतं, पण कम्प्लिटली सॉल्युबल कशामध्ये असेल अल्कोहोल आणि इथर्समध्ये. आता याच्यामध्ये हायली बॉइलिंग पॉईंट आहे, याचा हायर बॉइलिंग पॉईंट असले, हायर बॉइलिंग पॉईंट काय आहे फिनॉलमध्ये, तर फिनॉलमध्ये काय होतं इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग असते, त्याच्यामुळं बॉइलिंग पॉईंट कसा आहे याचा हायर आहे. व्हिडिओ पॉज करा आणि फिजिकल प्रॉपर्टीज लिहून घ्या. चला तर मग नेक्स्ट पॉईंट पाहूयात आपण. नेक्स्ट पॉईंट आहे आपला प्रॉपर्टीज ऑफ फिनॉल. हेडिंग टाका प्रॉपर्टीज ऑफ फिनॉल्स. आता प्रॉपर्टीज ऑफ फिनॉलमध्ये फर्स्ट पॉइंट सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट असेल ॲसिडिक नेचर
ऑफ फिनॉल्स. मी काय सांगितलं तुम्हाला, फर्स्ट पॉईंट ॲसिडिक नेचर ऑफ फिनॉल्स. आपल्याला या पॉईंटमध्ये फिनॉल हा ॲसिड आहे असं सांगितलंय का, तर नाही. ॲसिडिक नेचर ऑफ फिनॉल्स. फिनॉल काय करतो, ॲसिडिक नेचर दाखवतो. आणि ते का दाखवतो, कशामुळे दाखवतो आणि त्याचे कारण काय आहे हे आपल्याला पाहायचं आहे. चला तर मग पाहूया ॲसिडिक नेचर ऑफ फिनॉल. त्याच्यामध्ये फर्स्ट आपल्याला काय सांगता येईल, ॲसिडिक स्ट्रेंथ सांगता येईल. ॲसिडिक स्ट्रेंथ काय सांगता येईल, फर्स्ट आपण ॲसिडिक स्ट्रेंथ कशावर सांगू शकताल, तर डिसोसिएशन कॉन्स्टंट के ची व्हॅल्यू. के ची व्हॅल्यू जेवढी जास्त असेल तेवढी तुमची ॲसिडिक स्ट्रेंथ कशी असेल, जास्त असेल. आणि त्याच्यानंतर दुसरं पी के. पी के ची व्हॅल्यू आपण सांगतो. पी के ची व्हॅल्यू जेवढी कमी असेल, पी के ची व्हॅल्यू जेवढी कमी असेल तेवढी ॲसिड स्ट्रेंथ कशी असेल, जास्त असेल. बघा मी के आणि पी के सांगतोय. के ची व्हॅल्यू जेवढी जास्त तेवढी ॲसिडिक स्ट्रेंथ कशी असेल, जास्त असेल. आणि या ठिकाणी पी के ची व्हॅल्यू जेवढी, आता या ठिकाणी बघा पी के ची व्हॅल्यू काय होते, डिक्रीज होते. पी के ची व्हॅल्यू जर डिक्रीज होत असेल तर ॲसिडिक स्ट्रेंथ काय होईल, या ठिकाणी पी के ची व्हॅल्यू डिक्रीज होते तर ॲसिडिक स्ट्रेंथ काय होईल, इन्क्रीज होईल. आणि या ठिकाणी पी के ची व्हॅल्यू जर इन्क्रीज होत असेल तर ॲसिडिक स्ट्रेंथ पण काय होईल, इन्क्रीज होईल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं करावं लागेल, पी के ची व्हॅल्यू डिक्रीज, ॲसिडिक स्ट्रेंथ इन्क्रीज. हे सिम्बॉल लक्षात ठेवा, म्हणजे शॉर्ट फॉर्ममध्ये तुमच्या लक्षात राहील. व्हॅल्यू वाढली, स्ट्रेंथ वाढली, व्हॅल्यू कमी झाली, स्ट्रेंथ वाढली. चला तर मग पाहूया एक्झाम्पल पाहूया, किंवा त्याच्या अगोदर ॲसिडिक स्ट्रेंथ पाहूया, कोण कोणापेक्षा मोर ॲसिडिक आहे. आता फिनॉल काय करतोय, फक्त ॲसिडिक नेचर दाखवतोय. काय दाखवतोय, ॲसिडिक नेचर दाखवतोय. तर मग त्याच्यापेक्षा जास्त कोण ॲसिडिक असेल, तर फर्स्ट कोण असेल, कार्बोक्सिलिक ॲसिड, मोर ॲसिडिक दॅन फिनॉल्स. फिनॉल इज मोर ॲसिडिक दॅन वॉटर. वॉटर इज मोर ॲसिडिक दॅन अल्कोहोल्स. आता याचं डिसोसिएशन कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू पाहूत. के डिसोसिएशन कॉन्स्टंट म्हणजे कोण असेल, के असेल. याची व्हॅल्यू कार्बोक्सिलिक ॲसिडची व्हॅल्यू काय सांगते, तर 10⁻⁻⁵. कार्बोक्सिलिक ॲसिडचं डिसोसिएशन कॉन्स्टंट काय आहे, 10⁻⁵. त्याच्यानंतर फिनॉलचं डिसोसिएशन कॉन्स्टंट काय असेल, 10⁻⁻⁻. त्याच्यानंतर वॉटर 10⁻⁻⁴. आणि अल्कोहोल 10⁻⁻18. तर बघा, तर मग या ठिकाणी आता कार्बोक्सिलिक ॲसिड आणि फिनॉलमध्ये किती डिफरन्स आहे, 10⁵. या ठिकाणी डिफरन्स किती आहे दोघांमध्ये, या ठिकाणी 5चा डिफरन्स आहे. मग याच्यापेक्षा कार्बोक्सिलिक ॲसिडपेक्षा फिनॉल कसं आहे, लेस ॲसिडिक आहे. आणि फिनॉल आणि अल्कोहोलमध्ये तर बघा 10⁸ एवढा डिफरन्स आहे. तर मग याच्यापेक्षा अल्कोहोल किती लेस ॲसिडिक आहे फिनॉलपेक्षा, हे तुमच्या याच्यावरून लक्षात येतं. म्हणजे ॲसिडिक स्ट्रेंथ काय आहे काय नाही हे आपल्याला डिसोसिएशन कॉन्स्टंटच्या व्हॅल्यूहून लक्षात आलं. बघा, आता या सगळ्यांमध्ये कोणाची व्हॅल्यू जास्त आहे, कार्बोक्सिलिक ॲसिडची. म्हणजे मोर ॲसिडिक कोण झाला, ॲसिडिक स्ट्रेंथ कोणाची जास्त आहे, कार्बोक्सिलिक ॲसिड. त्याच्यानंतर फिनॉल, त्याच्यानंतर वॉटर आणि त्याच्यानंतर अल्कोहोल. हे झालं ॲसिडिक स्ट्रेंथसाठी.
चला तर मग आता आपण फिनॉल चा ॲसिडिक नेचर पाहूया. याचा डिसोसिएशन कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू लिहून घ्या तुम्ही व्यवस्थित. व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. आपल्याकडे काय आहे? फिनॉल आहे. हा ॲसिडिक नेचर का दाखवतो हे आपल्याला पाहायचं आहे. फिनॉलचं डिसोसिएशन केलं म्हणजेच काय केलं? प्रोटॉन रिमूव्ह केला तर काय फॉर्मेशन होईल? या ठिकाणी बघा हा फिनॉल आहे आणि हा फिनॉक्साइड आयन आहे. दोघांमध्ये फिनॉल आणि फिनॉक्साइड आयन रिव्हर्सिबल रिॲक्शन दाखवले, फॉरवर्ड आणि रिव्हर्स रिॲक्शन. या ठिकाणी काय होतं? याच्यावर मायनस चार्ज येतो, बरोबर आहे. आता याच्यावरून आपल्याला सांगता येईल वाय फिनॉल इज ॲसिडिक इन नेचर. काय सांगता येईल? क्वेश्चन विचारता येईल वाय फिनॉल इज ॲसिडिक नेचर. मग या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल? फिनॉल या दोघांमध्ये कंपॅरिझन करू आपण. सुरुवातीला फिनॉल आणि फिनॉक्साइड आयनमध्ये, आणि त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात येईल दोघांमध्ये फिनॉलचं पण लक्षात येईल आणि फिनॉक्साइड आयन पण लक्षात येईल. चला तर मग पाहूया. आता फर्स्ट आपण सुरुवातीला काय करू? या ठिकाणी फिनॉल पाहू आणि त्याच्यानंतर फिनॉक्साइड आयन. आता या ठिकाणी बघा सुरुवातीला आपण फिनॉल पाहू. व्यवस्थित लक्ष द्या कारण की हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. याच्यावर जेई मेन्समध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारले गेले होते. चला तर मग पाहूया. आणि त्याचे एक्झाम्पल आपण कोणता क्वेश्चन विचारला होता, कसा विचारला होता ते नंतर पाहू. चला तर मग हा फिनॉल आहे. आता या फिनॉल काय करतो? हा फिनॉल याचे लोन पेयर ॲक्टिवेट होतात आणि काय करतात? या कार्बन सोबत काय करतात? पाय बॉन्ड फॉर्म करतात. आणि हा कार्बन C1 C2 C3 C4 5 and 6 असे नंबर देऊत आपण. आता हा ऑक्सिजन काय करतो? C1 ला इलेक्ट्रॉन डोनेट करतो. या ठिकाणचे लोन पेयर काय करतात? याच्यावर अटॅक करतात. म्हणजे कार्बन C1 आणि ऑक्सिजनमध्ये काय होतो? पाय बॉन्ड फॉर्म होतो. तर या ठिकाणी ऑलरेडी या कार्बनवर 4 बॉन्ड फॉर्म झालेले आहेत. या C2 सोबत 2 बॉन्ड आहेत, C6 सोबत 1 आहे आणि ऑक्सिजन सोबत 1. ह्या लोन पेयर ॲक्टिवेट झाल्यामुळे काय होतं? या ठिकाणी हा C1 आणि C2 मधला जो काही पाय इलेक्ट्रॉन आहे किंवा हा पाय बॉन्ड म्हणतो आपण, हा ब्रेक होतो. आणि C1 काय करतो? याच्या सोबत शेअर केलेला इलेक्ट्रॉन काय करतो? C2 ला देऊन टाकतो. म्हणजेच आता फॉर्मेशन कसं होतं बघा. या ठिकाणी हा पाय बॉन्ड फॉर्म झाला म्हणजेच ऑक्सिजनवर कुठला चार्ज आला? पॉझिटिव्ह चार्ज आला. आणि त्याच्यावर हे लोन पेयर ॲज इट इज, बरोबर. मग या ठिकाणी मायनस चार्ज असतो. C2 वर कुठला चार्ज आला? मायनस चार्ज. हा बॉन्ड, हा बॉन्ड. आता परत काय होतं बघा, हा जो काही C2 वरचा इलेक्ट्रॉन आहे हा स्टेबल राहतो का?
कार्बनवर मायनस चार्ज स्टेबल आहे का? नाही. तर मग हा कार्बन काय करतो, हा इलेक्ट्रॉन काय करतो, किंवा तो इलेक्ट्रॉन पाय बॉन्डच्या स्वरूपात कोणासोबत फॉर्म करण्याचा प्रयत्न करतो, C3 सोबत. आता C3 आणि C4 मध्ये परत पाय बॉन्ड आहे. मग आता या कार्बनला किती, या ठिकाणी हायड्रोजन असेल, C2 सोबत एक बॉन्ड, C4 सोबत 2 बॉन्ड आणि हायड्रोजन सोबत एक बॉन्ड, 4 बॉन्ड. म्हणजे तो 5 बॉन्ड फॉर्म करेल का? नाही करणार. म्हणून काय करतो हा इलेक्ट्रॉन, काय करतो, C3 सोबत पाय बॉन्ड फॉर्म करतो. म्हणजेच C3 काय करेल, हा C4 ला इलेक्ट्रॉन डोनेट करेल, म्हणजे देऊन टाकेल. म्हणजेच पाय बॉन्ड ब्रेक करून काय करेल, त्याला इलेक्ट्रॉन देऊन टाकेल. म्हणजे फॉर्मेशन काय होतं बघा या ठिकाणी, ऑक्सिजन याच्यावर प्लस चार्ज, हे लोन पेअर, हा बॉन्ड फॉर्म झाला, याच्यावर मायनस चार्ज झाला, हा एक बॉन्ड फॉर्म, बरोबर आहे. हा या ठिकाणी बॉन्ड फॉर्म झाला. परत हा C4 वरचा जो काही मायनस चार्ज आहे, C4 काय करतो, C5 सोबत तो शेअर करतो. आणि C5 आणि C6 मधला जो काही बॉन्ड आहे तो काय होतो, ब्रेक होतो. आणि C6 वर काय होतो, या ठिकाणी हा मायनस चार्ज. या ठिकाणी मायनस चार्ज, हा डबल बॉन्ड, हा H, याच्यावर प्लस चार्ज. आता हा मायनस चार्ज काय करतो, C1 सोबत हा मायनस चार्ज काय करतो, याच्यासोबत पाय बॉन्ड फॉर्म करतो. आणि हा काय करतो, C1 आणि ऑक्सिजन मधला हा काय होतो, बॉन्ड, जो पाय बॉन्ड आहे तो ब्रेक होतो. म्हणजेच हा ऑक्सिजनवरचा प्लस चार्ज परत काय होईल, न्यूट्रल होईल. बघा ॲज इट इज स्ट्रक्चर फिनॉलचं फॉर्म झालं. तर याच्यामध्ये किती रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहेत, 1 2 3 4 5 रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहे. म्हणजेच या रेझोनेटिंग स्ट्रक्चर जेवढे जास्त असतील तेवढं काय असतं, या ठिकाणी हा फिनॉल कसा असतो, स्टेबल असतो. म्हणजे जे काही आता याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आला, या ऑक्सिजनवर पॉझिटिव्ह चार्ज येतो, म्हणजे काय केले, हा जरी त्यानं प्रोटॉन डोनेट केला तरी तो कसा राहू शकतो, स्टेबल राहू शकतो. का कसा ते आपण पाहू. चला तर मग नेक्स्ट, आता फिनॉक्साइड आयन पाहायचं आहे आपल्याला. बघा आता या ठिकाणी O, हा मायनस, याच्यावर लोन पेअर. आता हा मायनस चार्ज काय करतो, C1 सोबत पाय बॉन्ड फॉर्म करतो. आणि C1 ते C2 मधला जो काही पाय बॉन्ड आहे तो काय होतो, C2 वर मायनस चार्ज फॉर्म करतो. ह्या सर्व गोष्टी आपण 11th क्लासमध्ये पाहिलेल्याच आहेत, तरी पण एकदा आपण रिपीट करतो. या ठिकाणी मायनस चार्ज, हा डबल बॉन्ड फॉर्म झाला, याच्यावरचे लोन पेअर. आता हा C2 वरचा जो काही मायनस चार्ज आहे C3 सोबत पाय बॉन्ड फॉर्म करतो आणि C3 आणि C4 मधला पाय बॉन्ड ब्रेक होतो आणि C4 वर काय होतो, मायनस चार्ज येतो. हा C4 वर मायनस चार्ज. परत आता C4 वरचा जो काही मायनस चार्ज आहे C5 सोबत फॉर्म होतो. मायनस चार्ज काय करतो, या ठिकाणी पाय बॉन्ड फॉर्म करतो आणि C5 आणि C6 मधला पाय बॉन्ड ब्रेक होतो आणि C6 वर काय होतो, मायनस चार्ज येतो. आता या ठिकाणी हा एक पाय बॉन्ड, हा पाय बॉन्ड, मग C6 वर मायनस चार्ज आला. आता परत काय होतं, C6 वरचा मायनस चार्ज तो काय करतो, C1 सोबत पाय बॉन्ड फॉर्म करतो आणि याच्यामध्ये C1 आणि ऑक्सिजन मध्ये जो काही पाय बॉन्ड आहे तो परत ब्रेक होतो आणि तुमच्या ऑक्सिजनवर परत त्या ठिकाणी काय होतं, निगेटिव्ह चार्ज येतो.
ऑक्सिजनवर मायनस चार्ज आला. बघा फिनॉक्साईड आयन परत फॉर्म झालं. म्हणजेच या ठिकाणी किती स्ट्रक्चर फॉर्म झाले? 5 रेझोनेटिंग स्ट्रक्चर. आता आपल्याला ॲसिडिक नेचर ऑफ फिनॉल आपण पाहतो. त्याच्यामध्ये आपल्याला फिनॉलचं ॲसिडिक नेचर का आहे ते समजावून घ्यायचे, बरोबर. तर मग आपण पाहू. आता याच्यामध्ये 3 रिझन असतात ॲसिडिक नेचर. म्हणजे आता आपण या दोघांमध्ये पण कोण मोर ॲसिडिक आहे ते पाहतो आणि फिनॉलचं नेचर पण का ॲसिडिक आहे ते पाहतो. चला तर मग आता याच्यामध्ये या दोघांमध्ये आपल्याला काय करायचं आहे, कोण मोर ॲसिडिक आहे ते पाहायचं आणि कोण स्टेबल आहे, बरोबर. जे स्टेबल असेल तेच काय असेल, मोर ॲसिडिक पण असेल. किंवा ज्याचा स्ट्रक्चर स्टेबल असेल त्याची ॲसिडिक स्ट्रेंथ कशी असेल, जास्त असेल. म्हणजे फिनॉलपेक्षा फिनॉक्साईड आयन स्टेबल आहे का फिनॉल स्टेबल आहे आपल्याला हे पाहिजे. फर्स्ट रिझन आपल्याला सांगता येतं स्टेबिलिटीसाठी. फर्स्ट रिझन आहे ज्याचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर जास्त असतील तो मोर स्टेबल. आता आपण पाहिलं फर्स्ट पॉईंटमध्ये दोघांकडे पण 5 रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहेत. सेकंड पॉईंट पाहायचं आपल्याला डिलोकलायझेशन. आता या ठिकाणी पहा डिलोकलायझेशन, निगेटिव्ह चार्ज म्हणजे इलेक्ट्रॉनचं डिलोकलायझेशन होतंय कंटिन्युअस. या ठिकाणी C1 C2 वर गेला, C3हून 4 वर गेला, 4हून 6 वर आला. म्हणजे त्याचं निगेटिव्ह चार्ज म्हणजेच इलेक्ट्रॉनचं काय झालं, रेझोनन्स झाले. डिलोकलायझेशन म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, डिलोकलायझेशन म्हणतो. आणि याच्यामध्ये पण काय झालंय, फिनॉक्साईड आयनमध्ये पण काय झालंय, निगेटिव्ह चार्जचं डिलोकलायझेशन झाले. म्हणजे इलेक्ट्रॉनचं त्या ठिकाणी डिलोकलायझेशन झाले. आणि दोघांचं पण काय झालं या ठिकाणी सेकंड पॉईंटमध्ये डिलोकलायझेशन. आणि आता याच्यामध्ये थर्ड पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. थर्ड पॉईंट काय सांगता येईल, सेपरेशन ऑफ चार्ज. आता सेपरेशन ऑफ चार्ज कशाला म्हणायचं, तर याच्यामध्ये सेपरेशन ऑफ चार्ज म्हणल्याच्या नंतर तुमच्या फिनॉलकडे 2 चार्ज आहे, एक प्लस आहे आणि दुसरा मायनस आहे. आणि फिनॉक्साईड आयनकडे फक्त आणि फक्त मायनस चार्ज आहे, बरोबर आहे, फक्त मायनस चार्ज आहे. मग या ठिकाणी 2 सेपरेट चार्ज आहे. सेपरेशन ऑफ चार्ज म्हणजे काय झालं, एक तर तुमच्या फिनॉलवर पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज म्हणजे सेपरेटली चार्ज आहेत 2. सेपरेशन ऑफ चार्ज म्हणतो आपण त्याला. मग या ठिकाणी फिनॉलवर काय झाले, सेपरेशन ऑफ चार्ज. या ठिकाणी सेपरेशन ऑफ चार्ज आहे का, नाही, फक्त एकच चार्ज आहे, कुठला, निगेटिव्ह चार्ज. म्हणून काय म्हणतो आपण, तर फिनॉक्साईड आयन आर मोर स्टेबल दॅन फिनॉल. हे कसं आहे, फिनॉक्साईड आयन मोर स्टेबल दॅन फिनॉल. फिनॉलपेक्षा कसं आहे, मोर स्टेबल आहे. कशामुळे, 3 मी पॉईंट महत्त्वाचे सांगितलेत. फर्स्ट रेझोनेटिंग स्ट्रक्चर दोघांमध्ये 5 आहे. सेकंड दोघांमध्ये डिलोकलायझेशन आहे, चार्जचं डिलोकलायझेशन. आणि थर्ड पॉईंट काय आहे, सेपरेशन ऑफ चार्ज. सेपरेशन ऑफ चार्ज कोणामध्ये पाहायला मिळतो, फिनॉलमध्ये मिळतो. फिनॉक्साईड आयनमध्ये आहे का, नाही. त्याच्यामुळे फिनॉक्साईड आयन हा कसा आहे, मोर स्टेबल आहे कोणापेक्षा, फिनॉलपेक्षा. आणि त्याचं ॲसिडिक नेचर पण का आहे ते आपल्या लक्षात आलं, कशामुळे आहे ते आपल्या लक्षात आलं. आणि आपण ह्या 3 त्याचे जे काही मेन रिझन आहेत स्टेबिलिटीची, या ठिकाणी फिनॉल आणि फिनॉक्साईड आयनची स्टॅबिलिटी, कोण मोर स्टेबल आहे, याच्यावरच आपल्याला फिनॉलवरचे क्वेश्चन तुम्हाला नीटमध्ये किंवा JEE विचारले जातात. त्याच्यामुळं व्यवस्थित याला लिहून घ्या. ते 3 रिझन सांगितलेले लक्षात ठेवा. आणि आपण जे काही इफेक्ट्स आहेत, म्हणजे आता ॲसिडिक स्ट्रेंथ कमी जास्त होते, बरोबर आहे. कमी जास्त का होते, कशामुळं होते, मग आता इफेक्ट कसे बघायचे आहेत आपल्याला, इफेक्ट ऑफ सबस्टिट्यूएंट ऑन ॲसिडिक नेचर ऑफ फिनॉल.
व्हिडिओ पॉज करा, व्यवस्थित लिहून घ्या, समजून घ्या. चला तर मग इरेज करू. Write down effect of substituent on acidic nature of phenols. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही सबस्टिट्युएंट आहे तुमच्या फिनॉलवर, जे काही सबस्टिट्युएंट आहेत ते कशा पद्धतीने इफेक्ट करतात, बरोबर आहे. ॲसिडिक नेचरवर कशा पद्धतीने इफेक्ट करतात ते पाहायचं आपल्याला. मग याच्यामध्ये कोणते कोणते इफेक्ट असतील. मग सगळ्यात महत्त्वाचं आपण जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये 11चा जो काही टॉपिक आहे तो आपण कुठलाही व्हिडिओ अपलोड केलेला नाही. त्यावेळेस आपले ऑफलाईन व्हिडिओ चालू म्हणजे ऑफलाईन क्लास चालू असताना तो आपला टॉपिक झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण इंडक्टिव्ह इफेक्ट असेल, मेझोमेरिक इफेक्ट आणि हायपर कॉन्ज्युगेशन हे इफेक्ट ठिकाणी डिपेंड करतात. कोणते कोणते. इंडक्टिव्ह इफेक्ट, मेझोमेरिक आणि हायपर कॉन्ज्युगेशन. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आपल्याला. चला तर मग पाहूयात इंडक्टिव्ह इफेक्ट, मेझोमेरिक इफेक्ट आणि हायपर कॉन्ज्युगेशन हे या ठिकाणी इफेक्ट महत्त्वाचे आहे. फॉर एक्झाम्पल फर्स्ट I मायनस और किंवा मायनस I और मायनस M ग्रुप. मायनस किंवा निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट आणि निगेटिव्ह मेझोमेरिक इफेक्ट काय करतो या ठिकाणी. मग हा कुठे प्रेझेंट असतो, कोणत्या ग्रुपवर असतो, म्हणजे कोणत्या सबस्टिट्युएंटवर असतो हे महत्त्वाचं आहे. मग या ठिकाणी कोणते असतील. मायनस किंवा निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट आणि निगेटिव्ह मेझोमेरिक इफेक्ट कोणत्या सबस्टिट्युएंटवर असतो ते पाहू आपण. तर कोणावर असतो. इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप. कोणावर आहे. इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुपवर आहे. मग या ठिकाणी जर मायनस आय इफेक्ट मायनस एम इफेक्ट जर असेल तर या ठिकाणी काय होतं. मायनस आय इफेक्ट आणि मायनस एम इफेक्ट जर असेल त्या ठिकाणच्या सबस्टिट्युएंटवर तर त्या ठिकाणी काय काय होतं तर इन्क्रीजेस ॲसिडिक नेचर ऑफ फिनॉल्स. काय होतं या ठिकाणी नेमकं. मायनस आय इफेक्ट आणि मायनस एम इफेक्ट जर असेल त्या ठिकाणी त्या ग्रुपवर, म्हणजे ते ग्रुप कोणते असतील. इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप असतील. मग हे इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप जर त्या ठिकाणी प्रेझेंट असतील तुमच्या फिनॉलच्या म्हणजे फिनॉलवर जर प्रेझेंट असतील तर काय होतं. इन्क्रीजेस ॲसिडिक नेचर ऑफ फिनॉल्स. मग या ठिकाणी नेमकं काय होतं आता. फॉर एक्झाम्पल हा तुमच्याकडे फिनॉल आहे. फिनॉलवर सबस्टिट्युएंट कोणता आहे. एक्स. म्हणजे हा एक्स कोण आहे. इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप आहे, बरोबर आहे. मग आता या ठिकाणी इफेक्ट कसा होतो. ॲसिडिक नेचर कसं होतं याचं.
याच्यावर -4 दाखवू आपण. मग या ठिकाणी काय होतं, याचं ॲसिडिक नेचर कसं दाखवलं जाईल. या ठिकाणी इफेक्ट नेमका काय होतो, -I आणि -M इफेक्ट. -I म्हणजे काय असेल, इंडक्टिव्ह इफेक्ट कधी असतो, याच्यामध्ये काय असतात, एक्समध्ये इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुपमध्ये काय असेल त्या ठिकाणी इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम असतील. आणि -M मेसोमेरिक इफेक्ट म्हणजे काय असतं, त्याच्यामध्ये काय होत असतो, रेझोनन्स होत असतो. काय होत असतं, रेझोनन्स होत असल्यामुळे हा जो काही मायनस चार्ज आहे ते स्वतःकडे अट्रॅक्ट केला जातो. मग या ठिकाणी काय होतं, इफेक्ट इज मोर ॲट ऑर्थो अँड पॅरा पोझिशन. इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जर याच्यामध्ये असेल तर मग जास्त इफेक्ट कुठं दाखवला जातो, आर्थो. ही पोझिशन कोणती आहे, आर्थो. ही पोझिशन कोणती आहे, पॅरा. ही पोझिशन कोणती आहे, मेटा. आणि ही पोझिशन कोणती आहे, ऑर्थो. या ठिकाणी हा मेटा. या पोझिशन तर तुम्हाला माहीतच आहे. मग आता इफेक्ट जास्त इफेक्ट कुठं दाखवतो, आर्थो आणि पॅराला. -I इफेक्ट काय असतो, इंडक्टिव्ह इफेक्ट. -M इफेक्ट म्हणजे कोणता, मेझोमेरिक कधी दाखवला जातो, ज्यावेळेस त्याच्याकडे काय असतं, रेझोनन्स असतो. आणि त्याच्यानंतर -I म्हणजेच जो काही तुमचा इंडक्टिव्ह इफेक्ट असेल तो कधी दाखवला जातो, तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम प्रेझेंट असतील त्यावेळेस. मग आता इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप कोणते कोणते आहेत, C डबल बॉन्ड OH, त्याच्यानंतर C डबल बॉन्ड O कार्बोनिल ग्रुप, त्याच्यानंतर कार्बॉक्सिलिक ॲसिड, त्याच्यानंतर ॲसिड क्लोराईड एक्सेट्रा. अजून आहेत बरेचसे, पण मी तुम्हाला समजण्यासाठी इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप सांगतो. हे आपण याच्या अगोदर पाहिलेलेच आहेत. हे जर ग्रुप असतील, जर पुन्हा त्याच्यानंतर याच्यामध्ये अजून NO2 असेल, हे जर ग्रुप फिनॉलवर प्रेझेंट असतील तर तुमचं ॲसिडिक नेचर काय होणार आहे, इन्क्रीज होणार. बरोबर आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये सेकंड पॉईंट आता काय असेल, सेकंड पॉईंट काय सांगता येईल आपल्याला, +I और +M ग्रुप्स. मग हे ग्रुप्स कोणते असतील, तर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असतील. कोणते असतील, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असतील. मग या ठिकाणी काय होईल, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असल्याच्या नंतर आता याच्या अपोजिट होईल, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असताना काय झालं, इन्क्रीजेस ॲसिडिक नेचर ऑफ फिनॉल. -I इफेक्ट आणि -M इफेक्ट होता. आता या ठिकाणी +I इफेक्ट आणि +M इफेक्ट आहे. आणि या ठिकाणी कोणते ग्रुप आहेत, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहेत. म्हणजेच आता या ठिकाणी काय होतं, तर काय होतं, डिक्रीजेस ॲसिडिक नेचर ऑफ फिनॉल. काय होतं, डिक्रीजेस ॲसिडिक नेचर ऑफ फिनॉल. का डिक्रीज होतो, जो काही तुमच्याकडे X आहे, X म्हणजे कोण, या ठिकाणचा हा ग्रुप. X कसा असेल मग, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असेल. इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप कोणते कोणते असतील, मग त्या ठिकाणी काय होतं तुम्हाला तर माहीत आहे, मिथिल असेल, मिथॉक्साइड असेल. हे ग्रुप कसे आहेत, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहेत. मग या ठिकाणी काय होतं, तर इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय होईल, मग इलेक्ट्रॉन डेन्सिटी ऑन ऑक्सिजन इन्क्रीजेस. आपल्याला ऑक्सिजनवरची डेन्सिटी कमी करायची, तर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप काय करेल, त्याच्यावरची डेन्सिटी काय करतील, परत इन्क्रीज करतील. म्हणजेच त्या ठिकाणी काय होईल, जे काही फिनॉक्साईड आयन्स फॉर्मेशन होणार आहे, हे फिनॉक्साईड आयन हे कसं होईल, मग फिनॉक्साईड आयन
हे कसं असेल मग, कसं फॉर्म होईल तर अनस्टेबल. कसं होईल, अनस्टेबल होईल. कसं असेल मग ते अनस्टेबल असेल. आणि म्हणून त्या ठिकाणी प्लस आय इफेक्ट आणि एम इफेक्ट असल्यावर काय होतं, त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जर प्रेझेंट असेल तर इलेक्ट्रॉन डेन्सिटी कोणावरची, ऑक्सिजनवरची काय होते, इन्क्रीज होते. म्हणून त्या ठिकाणी काय होतं, फिनॉक्साईड आयन हे कसं असतं, अनस्टेबल असतं. आता याच्यासाठी तुम्हाला जे काही प्लस आय इफेक्ट आहे म्हणजे इंडक्टिव्ह इफेक्ट, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मेझोमेरिक इफेक्ट, हे आपल्याला जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये 11चा जो काही टॉपिक आहे त्याच्यामध्ये झालेला आहे. परत एकदा पाहून घ्या थोडंसं, म्हणजे तुमच्या लक्षात राहील आणि हा कन्सेप्ट पूर्णतः लक्षात येऊन जाईल. तर आता आपण याच्यावरचे काही क्वेश्चन्स पाहूया. हे तुमच्या लक्षात आलंच असेल. परत एकदा रिवाईज करा आणि व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. चला तर मग झालंच असेल तुमचं लिहून. आता आपण काही क्वेश्चन्स पाहू त्याच्यावर, जे की तुम्हाला नीट जेईई मेन्समध्ये विचारले जातात. त्याच्यावर आपण क्वेश्चन्स पाहू. क्वेश्चन फर्स्ट, आपल्याला काय पाहिजे आहे, ॲसिडिक स्ट्रेंथ पाहिजे. मग याच्यामध्ये आपण ए फिनॉल, बी या ठिकाणी आपण 4 एक्झाम्पल घेतलेत, ए बी सी आणि डी. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं, आता आपण मोर इफेक्ट कुठे असतो तर आपण पाहिले आर्थो अँड पॅरा, 2 ठिकाणी जास्त इफेक्ट असतो. बरोबर आहे, आर्थो आणि पॅराला. मग आता बी आणि डी हे 2 एक्झाम्पल आपल्याकडे आहेत. मग आता याच्यामध्ये काय होतं नेमकं, आता हा फिनॉल आहे बघा, हा काय आहे, फक्त तुमचा फिनॉल आहे. फिनॉलपेक्षा आता या ठिकाणी जो काही आपण सबस्टिट्युएंट आहे फिनॉल, तो कसा आहे, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे, म्हणजे त्याची ॲसिडिक स्ट्रेंथ कशी झाली, इन्क्रीज झाली. हे तर आपण पाहिले अगोदरच, बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये आता या ठिकाणचा हा, या ठिकाणी आर्थोला आहे, या ठिकाणी मेटल आहे आणि या ठिकाणी पॅरा पोझिशनला आहे. म्हणजे याच्यावरून आपल्याला एक सांगता येईल की बाबा आर्थो आणि पॅराला मोर ॲसिडिक स्ट्रेंथ असते. कुठे, आर्थो आणि पॅराला. मग आता दोघांमध्ये कोणामध्ये जास्त असेल ते पण पाहावं लागेल आपल्याला. आता आपण डी आणि बी 2 ऑप्शन आहेत, त्याच्यामध्ये ॲसिडिक स्ट्रेंथ कशी आहे, जास्त आहे. पण दोघांमध्ये कंपॅरिझन करावं लागेल, दोघांमध्ये नेमकं काय होतं, कसं होतं. मग आता आपण जे काही बी एक्झाम्पल आहे, या बी एक्झाम्पलमध्ये काय होतं, इन आता या ठिकाणी कोणता आहे बी एक्झाम्पल, आर्थो नायट्रो फिनॉल. आता आर्थो नायट्रो फिनॉलमध्ये नेमकं काय होतं, त्याच्यामध्ये चेंजेस काय आहेत ते पाहू आपण. आता याच्यामध्ये काय होतं, देअर विल बी हायड्रोजन बॉन्डिंग. हायड्रोजन बॉन्डिंग. आता ही हायड्रोजन बॉन्डिंग कशी आहे याच्यामध्ये ते पाहू आपण. हा तुमचा हा OH, हा N डबल बॉन्ड O मायनस. याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग आहे आणि ही हायड्रोजन बॉन्डिंग असल्यामुळे या ठिकाणी काय होतं,
आता हा तुम्हाला प्रोटॉन लूज करायचा आहे, तर ही जी काही हायड्रोजन बॉन्डिंग आहे त्याच्यामुळे हा प्रोटॉन इझिली लूज होतो का? नाही. म्हणून काय सांगतो आपण या ठिकाणी, तर आर्थो पोझिशनला जर तुमच्या इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप जर असेल तर पॅरा पोझिशनला, आर्थो आणि पॅराला दोघांमध्ये कंपॅरिझन करत असताना आर्थोला जर असेल तर त्या ठिकाणी दोघांमध्ये काय असतं? हायड्रोजन बॉन्डिंग असते. पण पॅराला जर सबस्टिट्युएंट प्रेझेंट असेल पॅरा पोझिशनला, इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप जर असेल तर त्या ठिकाणी आपण सांगू शकतो. आता या ठिकाणी काय सांगता येईल आपल्याला, तर पॅरा नायट्रो फिनॉल मोर ॲसिडिक दॅन आर्थो नायट्रोफिनॉल. बरोबर. आता आर्थो नायट्रोफिनॉल मोर ॲसिडिक दॅन मेटा नायट्रोफिनॉल, आणि मेटा नायट्रोफिनॉल मोर ॲसिडिक दॅन फिनॉल. हे तर तुम्ही सांगू शकता. हे तर लक्षात आलं. व्यवस्थित लिहून घ्या, लक्षात ठेवा मी काय सांगतोय. नायट्रोला जर सबस्टिट्युएंट असेल तो कोणता असेल? इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप असेल. आणि पॅराला जर असेल तर दोघांमध्ये कंपॅरिझन काय सांगता येतं आपल्याला? जो काही पॅराला जर इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप असेल ते कसा असतो? मोर ॲसिडिक दॅन आर्थो नायट्रोफिनॉल. व्यवस्थित लिहून घ्या. मग या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल? डी ग्रेटर दॅन बी, बी ग्रेटर दॅन सी, सी ग्रेटर दॅन ए. हे झालं इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुपसाठी. आता इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुपसाठी पाहूयात. क्वेश्चन सेकंड, फिनॉल या ठिकाणी आर्थोला इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण फक्त याच्या पोझिशन चेंज करू. या ठिकाणी काय होईल? समजा मेटाला जाईल CH3 आणि लास्ट हा OH आणि हा CH3. A, B, C आणि D. आता याच्यामध्ये काय सांगता येईल? आता आपण सांगितलं इफेक्टिव्ह कुठं राहतो? आर्थो अँड पॅरा. कुठे राहतो इफेक्ट? आर्थो आणि पॅरा पोझिशनला इफेक्ट राहतो जास्त. मग आता या ठिकाणी काय सांगता येईल? आपण काय सांगू याला? आता आर्थो आणि पॅरा. आर्थो मिथिल फिनॉल, काय असेल? सेम. काय असेल दोघांची? म्हणजे ॲसिडिक स्ट्रेंथ कशी असेल? सेम असेल. कोणासाठी? पॅरा आणि आर्थोची. याला आपण काय म्हणतो? आर्थो हायड्रॉक्सी. आपल्या बुकमध्ये लिहिलेलं असतं आर्थो हायड्रॉक्सी टुलिन आणि पॅरा हायड्रॉक्सी टुलिन, किंवाच असं पण सांगतात 2 हायड्रॉक्सी टुलिन आणि 4 हायड्रॉक्सी टुलिन, पण असं पण त्याचं नॉमेनक्लेचर होतं. मग त्याच्यानंतर हे कसे असतील? आता या ठिकाणी बघा मी काय सांगेल तुम्हाला. आर्थो कोणता ग्रुप आहे? इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. हे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुपचं पाहतो आपण. बरोबर आहे. तर मग या ठिकाणी आता आर्थो मिथिल फिनॉल आणि पॅरा मिथिल फिनॉल हे लेस ॲसिडिक असतील. म्हणजे सगळ्यात लेस असतील, हे कमी ॲसिडिक असतील. बरोबर आहे. मग हे त्याच्यानंतर कोण असेल? मेटा मिथिल फिनॉल. आणि त्याच्यानंतर कोण असेल? फिनॉल. म्हणजे याच्यामध्ये मोर ॲसिडिक कोण आहे? फिनॉल.
फिनॉल सगळ्यात ॲसिडिक आहे. त्याच्यानंतर कोण आहे? मेटामिथिल फिनॉल, त्याच्यानंतर पॅरामिथिल आणि ऑर्थोमिथिल. हे लक्षात ठेवा. याच्यामध्ये मोर ॲसिडिक कोण आहे? ए ग्रेटर दॅन सी, सी ग्रेटर दॅन डी, बी दोन्ही सेम असतील. आता या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल? बी आणि डी कसे असतील? सेमच असतील. मोर ॲसिडिक कोण आहे या ठिकाणी? फिनॉल आहे. आपण सुरुवातीला काय पाहिलं? इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुपसाठी पाहिलं, त्याच्यानंतर आपण इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप पाहिलं. आता एक जेई मेन्स 2013 मध्ये विचारला गेलेला क्वेश्चन, जेई मेन्ससाठी 2013 मध्ये विचारलेला क्वेश्चन पाहूयात. खूप छान असा क्वेश्चन विचारला होता. हा OH CH3, त्याच्यानंतर हा OH OCH3, नेक्स्ट OH Cl आणि लास्ट सॉरी या ठिकाणी NO2 करा आणि शेवटी आपण हा Cl आणि हा OH. चला तर मग पाहूया याच्यामध्ये मोर ॲसिडिक कोण आहे ते आपल्याला पाहायचे, किंवा याची ॲसिडिक स्ट्रेंथ कशी आहे ते पाहायची. हे तुम्हाला कधी क्वेश्चन विचारला होता? JEE मेन्स 2013. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मेझोमेरिक ग्रेटर दॅन इंडक्टिव्ह, हे लक्षात ठेवायचं. इंडक्टिव्ह इफेक्ट जरी असेल आणि त्या ठिकाणी मेझोमेरिक जरी इफेक्ट असेल, दोघांमध्ये कोण जास्त इफेक्टिव्ह आहे? मेझोमेरिक इफेक्ट आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची कंटिन्यू. चला तर मग पाहूया आता याच्यामध्ये. आता हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे, म्हणजे याचा विषयच नाही, बरोबर आहे. त्याच्यानंतर आता याच्यावर या ठिकाणी कुठला इफेक्ट आहे? या ठिकाणी कुठला इफेक्ट असेल? या ठिकाणी कोणता? प्लस आय इफेक्ट असेल. आता या ठिकाणी कोणता इफेक्ट असेल? प्लस यम इफेक्ट असेल. कुठला असेल? प्लस यम इफेक्ट असेल, बरोबर आहे. त्याच्यानंतर या ग्रुपवर कुठला इफेक्ट असेल? आता या ठिकाणी कोणता असेल? कोणता असेल नायट्रो ग्रुपमध्ये? तर या ठिकाणी काय होईल? प्लस यम, म्हणजेच या नायट्रोमध्ये काय होतं? हा ऑक्सिजन तर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहेच, मग आपण या ठिकाणी काय सांगू? सॉरी प्लस नाही तर मायनस यम इफेक्ट असेल. कुठला असेल? इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहे म्हणून कुठला असेल? मायनस यम. आणि ऑक्सिजन आहे म्हणजेच इलेक्ट्रोनिगेटिव्ह ग्रुप आहे, आणि मायनस आय इफेक्ट पण असेल, म्हणजे त्या ठिकाणी इंडक्टिव्ह इफेक्ट पण असेल. आता या ठिकाणी हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहे, पण या ठिकाणी कसं आहे? हा ग्रुप कसा आहे? डोनेटिंग आहे. सॉरी, या ठिकाणी काय होतं? हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. कसा आहे? इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, म्हणून या ठिकाणी काय होतं? मायनस आय इफेक्ट दाखवला जातो. काय दाखवला जातो? मायनस आय इफेक्ट दाखवला जातो. म्हणजेच या ठिकाणी या दोन ठिकाणी काय होतं? ॲसिडिटी काय होते? इन्क्रीज होते. प्लस आय आणि मायनस आय. आणि या दोन ठिकाणी काय होते? डिक्रीज होते. काय होते? डिक्रीज होते. मग आता या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल? मोर ॲसिडिक कोण असेल?
बघा आता हे दोन तर काय असतील, लेस ॲसिडिक असतील, बरोबर आहे. प्लस आय प्लस एम इफेक्ट हे कसे झाले, लेस ॲसिड. मग आता मोर ॲसिडिक कोण सांगता येईल आपल्याला या ठिकाणी, हे दोन ग्रुप आहेत. या ठिकाणी इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह प्लस एम आणि मायनस आय आणि मायनस एम इफेक्ट दाखवतो. तर मग या ठिकाणी आपण काय सांगतो, प्लस आय पेक्षा इफेक्ट कोणाचा जास्त, मेझोमेरिकचा. म्हणजेच सी ग्रेटर दॅन डी, डी ग्रेटर दॅन ए ग्रेटर दॅन बी, असं एक्झाम्पल सांगता येईल आपल्याला. हे कधी क्वेश्चन विचारला गेलेला आहे तुम्हाला, JEE मेन्स 2013 आणि आपण या ठिकाणी हा प्रॉब्लेम कशा पद्धतीने सॉल्व्ह केला. या ठिकाणी जो काही मेझोमेरिक इफेक्ट आणि इंडक्टिव्ह इफेक्ट आहेत, या ठिकाणी जास्त मेझोमेरिक इफेक्ट दाखवला जातो. कशामुळे, तर याच्यामध्ये काय होतं, रेझोनन्स होतो जास्त. काय होतं, रेझोनन्स होतो. म्हणजेच त्या ठिकाणी रेझोनन्स होतो आणि रेझोनन्स झाल्याच्या नंतर, म्हणजेच रेझोनन्स असेल तर त्या ठिकाणी काय असतं, मेझोमेरिक असतो. मेझोमेरिक इफेक्ट स्ट्रॉंगर दॅन इंडक्टिव्ह इफेक्ट. म्हणून हा पॅरानायट्रोफिनॉल मोर ॲसिड दॅन पॅराक्लोरोफिनॉल. चला तर मग आज आपण एवढ्यावर स्टॉप करू.